सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी या पागडी इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली आणि काही प्रश्न देखील या ठिकाणी त्यांनी आता उपस्थित केले। सन्माननीय सभापती महोदय, 79A मध्ये जी सुधारणा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा या ठिकाणी आपण केली ती अशी केली। पहिली संधी सन्माननीय सभापती महोदय आपण मालकांना दिली, दुसरी संधी आपण भाडेकरूंना किंवा त्या भाडेकरूंच्या संस्थांना दिली आणि तिसरा ऑप्शन आपण म्हाडाचा ठेवला। आणि यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जसं आता प्रसाद लाड साहेब म्हणाले जवळपास 4 लाख लोक राहतात आणि एकूण इमारती जवळपास 12,552 आहेत। आणि जेव्हा आपण हा 79A केला, नवीन ॲडिशन केलं 2 डिसेंबर 2022 ला, सन्माननीय अध्यक्ष महोदय 935 लोकांना या पद्धतीनं पुनर्विकासासाठीच्या म्हणून आपण या ठिकाणी नोटिसा बजावून प्रक्रियेला सुरुवात केली। आणि पहिल्यांदा 3 महिने नाही भाडेकरूंनी केलं तर त्यांचा सहकारी मालकांनी केलं तर भाडेकरूंनी संस्थांनी किंवा त्यांच्या संघाने नाही केलं तर म्हाडा स्वतःहून पुढे येईल आणि ते रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव या ठिकाणी तो पूर्ण करेल। पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, काही मालक हे या संदर्भामध्ये 34,701/2024 आणि 477/2025 या मॅटर प्रमाणे या रिट पिटिशन प्रमाणे त्यांनी हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टने आता 79A याला आता स्थगिती दिलेली आहे। आणि याच्यामध्ये ही स्थगिती दिल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण म्हाडाच्या मार्फत हायकोर्टमध्ये पुन्हा ॲप्लिकेशन केलं आणि आपण यामध्ये सुधारित आदेश माननीय उच्च न्यायालयाने द्यावेत म्हणून न्यायालयाकडे आपली बाजू मांडल्यानंतर 33(7) प्रमाणे 33(7)(1) प्रमाणे जर तुम्हाला 51% भाडेकरूंनी जर संमती दिली तर म्हाडा कॅन गो अहेड, म्हणजे म्हाडा पुढे जाऊ शकेल। अशा पद्धतीचा सुधारणा त्या आदेशामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय कोर्टाने या ठिकाणी 5 डिसेंबर 2025 ला दिले। त्यानंतर 16 प्रकरणं आपल्याकडे आली सन्माननीय अध्यक्ष महोदय। 33(7)(1) अंतर्गत 51% भाडेकरूंनी संमती दिलेली 13 प्रकरणं ही या ठिकाणी आपल्याकडे प्राप्त 16 प्रकरणं आपल्याकडे प्राप्त झाली। त्या 16 प्रकरणांना आपण ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे। पण दरम्यानच्या काळात 79A याच्यामध्ये जो स्थगिती आदेश हायकोर्टाने दिलेला आहे तो स्थगिती आदेश उठवण्याकरता आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या ठिकाणी म्हाडामार्फत या ठिकाणी आपण गेलेलो आहे। आणि आत्ता सन्माननीय अध्यक्ष महोदय 20 जुलै 2026 ची तारीख माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यासाठी नेमलेली आहे। आपण सन्माननीय अध्यक्ष महोदय महाअभियोक्ता तुषार मेहता साहेबांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी राज्य सरकारची बाजू तिथं मांडावी। त्यामुळं मी ही जी सगळी जिस्ट सांगितली किंवा ही जी सगळे सिक्वेन्स सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सभागृहाला सांगितला, सरकार हे जे पागडीधारक आहेत, जे तिथं मूळ रहिवासी आहेत त्यांच्याच बाजूने आहे। सरकार त्यांना पक्की घरं, सुरक्षित घरं ही मिळाली पाहिजेत म्हणून करता जो सगळ्यात ह्याचा गाभा आहे तो 79A हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा या ठिकाणी आपण आणला, जो भाडेकरूंच्या रहिवाशांच्या बाजूचा आहे। आणि तो जो आता या ठिकाणी कोर्टामध्ये प्रलंबित आहे, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा प्रभावी बाजू मांडून आपल्या बाजूनं सुप्रीम कोर्टानं हायकोर्टात दिलेला आदेश या ठिकाणी तो रद्द करून सुधारित आदेश द्यावा यासाठी महाअभियोक्ता तुषार मेहता साहेबांच्या मार्फत येणाऱ्या तारखेला स्ट्रॉंगली अगदी जोरदारपणे राज्य सरकारची म्हाडाची बाजू कोर्टामध्ये आपण मांडू। अनिल परब